कोल्हापूर उपनगरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकी उभारण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। या निवेदनात खून, मारामाऱ्या, विनयभंग, संघटित दादागिरी आणि टोळी युद्धामुळे उपनगर अशांत होत असल्याचं नमूद करून विस्तारित पोलीस ठाण्याची व अतिरिक्त मनुष्यबळाची तातडीची गरज व्यक्त करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। या प्रसंगी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे यांच्यासह विराज पाटील, मंजित माने, शांताराम पाटील, अभिजित पाटील, विवेक काटकर, समीर जगदाळे, अनिता ठोंबरे, स्मिता सावंत मांढरे, रुपाली घोटवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शहरापासून जी लोकवस्ती वाढली ती लोकवस्ती आज साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे। पण त्या लोकसंख्येच्या मानानं तिथं पोलिसांची संख्या फारच कमी आहे। आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी अशी करतोय की फुलेवाडी रिंग रोड येथे नवीन पोलीस चौकीची स्थापना व्हावी। कारण बरेच वर्ष तिथल्या लोकांची व प्रसारमाध्यमांनी पण वेळोवेळी ह्या न्यूज चालवलेल्या आहेत की तिथं पोलीस चौकीची गरज आहे। या वाढत्या लोकसंख्येमुळं, वाढलेल्या जागेच्या दरामुळं तिथं गुंडगिरी, दहशत माजवणे, 2 नंबरचा धंदा, एक अड्डा फुलेवाडी रिंग रोड हा व्हायला लागला आहे। परवाच झालेल्या खून सत्रात जर तिथं पोलीस चौकी असती किंवा पोलिसांना जर लवकर त्याची मिळाली असती कल्पना तर ती घडली नसती घटना। लहान लहान मुलं, 20-22 वर्षाची मुलं या दहशतीखाली आणि या 2 नंबरच्या व्यवसायात तिथं अडकलेली आहेत। लोक फुलेवाडी रिंग रोडमधली दहशतीखाली आहेत परवाचा प्रकार झाल्यामुळं। तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी इथं पोलीस अधीक्षकांना यावेळी केलेली आहे की आम्हाला तिथं स्वतंत्र पोलीस चौकी साने गुरुजी येथे तुम्ही लवकरात लवकर स्थापन व्हावी। कारण भविष्यात अशा मुलांचे 20-22 वर्षाच्या मुलांना दहशतीखाली किंवा वाईट मार्गाला जाऊ नयेत व लोकांना तुम्ही दहशतीतून मुक्त करावं, याच्यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।